बी पॉझिटिव्ह लेखिका सुखदा दामले, दिग्दर्शक बाळकृष्ण दामले, कलाकार मिलिंद कुलकर्णी दामले, प्रमोद एकबोटे, प्रमोद पाठक, संगीत दीपक शिरसागर, सहर्ष सादर करतो एकांकिका बी पॉझिटिव्ह. 45 मिनिटाचा कालावधी आहे. तुम्ही म्हटलं तसं हा रंगीत तालीमकरण प्रयोग आहे. तुमचा फीडबॅक, तुमचा प्रतिसाद हा खूप महत्त्वाचा आहे. आताच आपण बघितलं की हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर निर्भय मराठे यांनी आपल्याला हार्ट अटॅक कशामुळे येतो याची कारणे आणि लक्षणे सांगितली. थोड्याच वेळात आपण त्याच्या उपाययोजना पाहू. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. निरोगी राहा. अहो काय हे, किती वेळची बेल वाजती ती. तुम्हाला दार उघडायला काय झालं हो? बेल वाजली मला मुळे ऐकायला झाली नाही. अरे देवा, अरे म्हणजे मी बहिणा झालो की काय. तरीच परवा माझ्या कानातनं आवाज येत होते आणि परवाच्या आरोग्य चॅनलवर ते ENT स्पेशलिस्ट सांगत होते की थांबा, त्यांचा ऐकू नका. आधी तो टीव्हीचा आवाज कमी करा, म्हणून तुम्हाला ऐकू येत नाहीये. आणि मला पण या 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 काय झालं? या. ए दादा, अरे काय झालं तुला? हा वहिनी, अहो काय सांगायचं भाऊजी, काय यांचं नेहमीच आहे. नेहमीच का? माझा पाय दुखतोय, हात दुखतोय, डोकं दुखतोय. अहो किती वेळा सांगितलंय ना, आता वय वाढलं की असं काही ना काहीतरी व्हायचं. हो. थोडं दुर्लक्ष करायचं त्याकडे. काय दादा? पण नाही, सांग आजाराची नाटकं करत असतात. सांग माझ्या भावाला माझ्याबद्दलच वाईट सांग. अरे नाही, तुला माझ्याबद्दल काही वाईटच नाही. अहो मी आणि मी आजारी आहे ते तू मलाच बोल. काय तुम्ही दोघेही भांडू नका. अरे बाहेर बघा जरा, मस्त पाऊस पडतोय. हा काय दादा तू, हा वहिनी तू एक काम कर, तुम्ही मस्त पैकी चहा टाका. बघा आलं घाला, जास्त आलं घाला. मी चहा घेतो. दादा तू नेहमी काय त्रास होतो सगळं? वहिनी जरा साखर जास्त नका. हा गोड करा, गोड. दादाला पण द्या. शालिनी मला नको तो गोड चहा. अरे अरे बाबा, गोड चहा घेतल्याने डायबिटीस वाढतो म्हणे. असं हो, आधीच माझी शुगर कंट्रोल मध्ये नाही. हे तुला कोणीच डायबिटीस वाढल्यामुळे उद्या माझा डोळा गेला तर या वयात काय करणार आहे? अरे म्हणून तो नको चहा नको काहीच नको. अरे दादा, काय तू माणूस आहे. सगळी मजा घालून टाकली पावसाची. तुला कोणी सांगितलं की शुगर कंट्रोल मध्ये नाही म्हणून? अरे परवा डॉक्टर सदानंद ते सांगत होते. काय सांगत होते? हे म्हणत होते की जर तुमची शुगर 70 ते 99 पर्यंत असेल तर ते कंट्रोल होईल. जर ती 100च्या बाहेर गेली तर ते कंट्रोलच्या बाहेर. आणि परवा तुला माहिती का, मी बिलकुल तेव्हा ती शुगर 102 आहे. दादा तुला लक्षात येत आहे का? काय तेव्हा म्हणजे माझ्याकडे काय वाढून ठेवलं माहिती नाही. दादा म्हणून ती काळजी घ्यायला पाहिजे. ठीक आहे, आणि पण तू कुठल्या गोष्टी कुठे घेऊन चाललाय? हा आणि मी तुला सांगतो, तुझी शुगर कंट्रोल मध्येच आहे, कळलं का? हा अरे जरा मजा घ्या आयुष्याची. अरे कसं आहे, तुला काही होत नाही ना म्हणून तू असं बोलतोय. अरे तुलाही काय होत नाहीये, मी सांगतो. अरे काहीतरी तुझी शुगर कंट्रोल मध्ये आहे, फक्त टेन्शन मुळे ती वाढली आहे 3%. हा काय माणूस आहेस तू? हा काहीतरी काय बोलतोस तू? अरे काय काहीतरी काय? बरं ठीक आहे, आपण त्या विषयावर नंतर बोलू. हा. मला आता ते आरोग्य चॅनल बघायचं. ठीक आहे. अरे सदा अजिबात नाही, अजिबात नाही. हे बघ, तुला मी अनेकदा सांगितलंय आणि आता अरे परत एकदा तो सांगतो. रिमोट आणि ते हो, हो, हो. तुला मी अनेकदा सांगितले आणि आता परत एकदा सांगतो, जोपर्यंत तू त्या आरोग्य चॅनल बघणं बंद करत नाही ना, तोपर्यंत तुझी तब्येत बरी होणार नाही. अजिबात आरोग्य चॅनल बघायचं नाही. अगदी बरोबर बोलताय हा भाऊजी. द्या द्या. नकोय मला. अरे घे. पण काय माणूस आहे? आहा, वहिनी एकदम मस्त.
अरे घे चहा घे थोडासा. हा मी काय म्हणते भाऊजी, ज्या विषयात आपल्याला पडायचंच नाही हम्म. त्याचा विचार तरी कशाला करायचा. नसते विचार काहीतरी डोक्यात येतात. किती वेळा सांगितलं मी आहे, पण ऐकतील तर शपथ. अहो चीनला अमेरिकेत फोन करून छळत असतात. हा ए, अरे तू कमाल आहे. तू त्याला कशाला त्रास देतो परदेशात? अरे बाबा, मी त्यांना त्रास बीस काही देत नाही. मग त्याला सांगताय अरे मी त्या माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की काय म्हणणं आहे? आजाराची विचारपूस करावी बस. हा? विचारपूस करायची? अरे तुला काही झालंच नाही तर कसली विचारपूस करायची? हा दादा, तुला खरं सांगू का, तू आमच्यासारखं वाट, स्पोर्ट्समॅन सारखं. हा अरे आम्हाला खूप त्रास होत असतो तरीही मॅच खेळावी लागते. हा वैद्य, तू अरे काय असा मस्त पाऊस पडतो, तू काय घरामध्ये बसून राहिला, काय खेळायला पण जात नाही? मला काय होतं हे तुला नाही रे कळायचं सगळ्यांना. असं तुला सांगतो, माझे आता फार दिवस आहे. अरे म्हणजे मी लवकरच आता मरणार. ए! अहो, काहीतरी काय सकाळी सकाळी अभद्र बोलताय हो. म्हणून तुला सांगतो की अमेरिकेमध्ये चिन्मयकडे जाऊन उपचार घेतला तरच मी आता याच्यातून वाढू शकतो. हा. तू एक काम कर. तू ये. बरं. पहिले सांग. किती वेळा सांगायचं? त्या टीव्हीवरची जे डॉक्टर माहिती देतात ती माहिती म्हणून ऐकतो. लगेच चाचणी करायची काय गरज आहे? अरे पण असं कसं? का? हा? ते बघ. टिंग टॉंग. हा. बिलकुल. टिंग टॉंग. लगेच चाचणी करायची काय गरज आहे? टिंग टॉंग. अरे डॉक्टर बहिणी आल्यास. डॉक्टर माहिती? हा. तू त्यांना कशाला बोलू? अरे बाबा, सकाळी छातीत दुखत होतं. अहो तुम्ही मला का नाही सांगितलं? तुला सांगून काय उपयोग आहे? तुला सगळी नाटकं वाटतात. म्हणजे वहिनी तुम्ही बघा डाग बघ. काय झालं? काय झालं तुला? अरे बाबा, सकाळी छातीत दुखत होती. तेव्हा आरोग्य चॅनलवर बघितलं की डाव्या बाजूला दुखत. काय बरं आहे ना? हो, बरं आहे, बरं आहे. हा? बरं नाही म्हणून तर तुम्हाला फोन केला ना. काय काय होतंय काय? हो, छातीत दुखत आहे सकाळपासून. हो का? मला वाटतं आधी तपासू येते. हो तपासा. बघू नाही. कधीपासून दुखते? सकाळपासून. काय खाल्लं वगैरे काय? नाही तसं काही वेगळं असं काही नाही. मी पोळ्यात येते त्यांना दोन्ही जेवणानंतर द्या. हा आणि अजिबात काळजी करू नका, तुम्ही नक्की बरे होणार आहात. माझ्या ओळखीचे एक सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत, ते तुम्हाला येऊन तपासतील आणि मग तुमचे हे बारीक सारीक आजार, काय छातीत वगैरे दुखते, त्या कुरकुरी आहेत त्या सगळ्या अगदी बऱ्या, तुम्ही अगदी निश्चिंत राहा. हा म्हणजे डॉक्टर, मला दुखतंय हे नक्की आहे ना? बघा, मला दुखतंय म्हणूनच एक स्पेशालिस्ट डॉक्टर त्यांनी रेकमेंड केलेला आहे. आणि हे दोघं म्हणत होते की तुला काहीच होत नाही, मी तरी तू नाटक करतोस. मला असं वाटतंय तुम्हाला बरं नाहीये ना, हा. तुम्ही थोडा वेळ आत जाऊन विश्रांती घ्या. त्यांना थोडं पडून हा, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. मी थोड्या वेळ आत जाऊन पडतो. सगळं काही नीट आहे ना डॉक्टर? मी काही काळजी करू नका. मी त्यांच्या समाधानासाठी मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या दिलेल्या आहेत. समाधानासाठी? हो. म्हणजे म्हणजे त्याचं असं आहे की त्यांचा हा आजार जरा वेगळा आहे. म्हणजे आपल्याला काहीही झालेलं नसताना आपल्याला सतत काहीतरी होतं असं वाटत आहे. हो. आणि मग वेगवेगळ्या डॉक्टरांना भेटी देते. मग डॉक्टर जेव्हा त्यांना सांगतात तुम्हाला काही झालं नाहीये, तुम्ही बरे आहात, तेव्हा ही लोक डॉक्टर बदलतात. वैद्यकीय भाषेत या आजाराला हायपोकॉन्ड्रियासिस असं म्हणतात. बरं का, मी माधवरावांना ह्या आजाराविषयी काहीही सांगितलेलं नाही, पण अशा पेशंटला सांगितलं की ते जास्त आजारी आहेत.
पेशंटशी बरं करायचं. हायपोकॉन्ड्रियासिस म्हणजे काही सिरियस तर नाही आहे ना डॉक्टर? तुम्ही काही काळजी करू नका, ते बरे होते. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर अशासाठी की आमच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मिलिंद कुलकर्णी म्हणून एक डॉक्टर आहेत. ते डॉक्टर तर आहेतच, शिवाय सायकॉलॉजिस्टही आहेत. ते अशा केसेस नेहमी हाताळत असतात. तुम्ही त्यांच्याशी बोला, ती त्यांची अपॉइंटमेंट घ्या आणि मग ते काय म्हणतात बघूया. मला वाटतं मी तुम्हाला त्यांचा नंबर देते ना, तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. काय नाव म्हणाल त्यांचं? डॉक्टर मिलिंद कुलकर्णी. मिलिंद कुलकर्णी. हां, म्हणा. ओके. आणि बरं का, मी त्यांच्याशी ह्या माधवरावविषयी साधारण कल्पना त्यांना देऊन ठेवलेली आहे की त्यांना काय होतं. त्यामुळे ते तुमच्याशी अतिशय व्यवस्थित बोलतील आणि त्यांना ह्या आजारातून नक्की बरं करणार. ठीक आहे, येऊ मी. ओके. वहिनी, बस. मला भीतीच वाटायला लागली आहे. तुम्ही काही काळजी करू नका. त्यांनी सांगितलं ना की त्यांना काही झालेलं नाही आणि ते डॉक्टर मिलिंद कुलकर्णी सुपर स्पेशालिस्ट त्यांना पाठवतो म्हणतात ना. एक काम करतो मी त्यांना लगेच फोन. हॅलो, डॉक्टर मिलिंद कुलकर्णी का? ओके ओके, मी सदानंद फडके बोलतो. आम्हाला तुमची अपॉइंटमेंट पाहिजे. हां, आम्हाला डॉक्टर मोहिनींनी नंबर दिला. बरोबर. माधवराव फडके माझा दादा आहे. अच्छा अच्छा अच्छा, डॉक्टर मोहिनी तुम्हाला दादाबद्दल सांगितलंय का? बरं. हां, घरीच येत आहे तुम्ही त्यांना भेटायला? ठीक आहे ठीक आहे, चालेल. हो, मी पत्ता SMS करतो. हां, ओके, या तुम्ही या. थँक्यू डॉक्टर. काय म्हणाले डॉक्टर? तर मी जरा त्यांना पत्ता SMS करतो. वहिनी, डॉक्टर मिलिंद कुलकर्णी म्हणाले की डॉक्टर मोहिनींनी आपल्या दादाबद्दल त्यांना सगळं सांगितलं आणि म्हणूनच ते दादाला भेटायला घरी येणार उद्या केव्हा करा. हां, आणि ते आल्यानंतर दादाशी बोलून काय करायचं आपल्याला सांगतो. हे अगदी छान झालं. काय काळजी करू. टिक टॉक. येस. नमस्कार, मी मिलिंद कुलकर्णी. अच्छा अच्छा, हो येस, या या. वहिनी, ते डॉक्टर मिलिंद कुलकर्णी आले का? हां, अरे तुम्ही या. मी सदानंद फडके. अच्छा, आपण फोनवर बोलणं झालं. हां, तुम्हाला पत्ता नाही मिळाला ना? हो, एकदम मिळाला. बसा जरा आपल्याबद्दल काही परिचय. मी डॉक्टर आणि काउन्सिलर आहे. काउन्सिलर. हां, डॉक्टर मोहिनीने मला वाटतं थोडी कल्पना दिली असेल. हो मला पेशंटबद्दल थोडी माहिती देऊ शकाल का? हो. हां, सांग. माझा दादा आहे जज माधवराव फडके. हां, माधवराव फडके. अच्छा, ओके. अहो, तो हायकोर्टामध्ये जज होता. वा. फार प्रतिष्ठेचं पद होतं त्याला. पण त्यांनी आय थिंक 2 वर्षापूर्वी रिहायज घेतली. ओके. पण तो जेव्हा पदावर होता ना तेव्हा त्याला खूप मान होता, प्रतिष्ठा होती. अच्छा. हां. काय झालंय, तिकडे काही दिवसापासून त्याच्या प्रकृतीच्या कुरबुरी सुरू झाल्या. बरं, ठीक हां. आहे. म्हणजे त्याला सतत असं वाटत असतं की आपण आजारी आहोत. त्याचे रिपोर्ट नॉर्मल आहे का? बरं. महत्वाचं म्हणजे हे सगळं तो त्याच्या मुलांना परदेशात कळवत असतो. अच्छा, मी मुलं परदेशात असतात. हां. बरं. मिसेस माधवराव नमस्कार. माझ्या वहिनी. वेळी बसा. मला माधवराव
माधवरावांच्या वागण्याबद्दल जरा काही दिवसांमध्ये कसं काय त्यांचं वागणं आहे ते जरा मला सांगा. आणि त्यांच्यामध्ये काही लक्षणं दिसत आहेत का तेही जरा मला सांगू शकता. म्हणजे कसली लक्षणं? आता लक्षणं म्हणजे ते त्यांच्या मित्रमंडळींबरोबर काय बोलतात किंवा दिवसभरात ते काय ऐकतात, काय वाचतात, काय पाहतात याबद्दल जरा मला सांगा. काय सांगू डॉक्टर? बोला बोला. असे हास्य नातेवाईकांमध्ये आणि मित्रमंडळींमध्ये मिसळतच नाही. बरं. आपल्याच पोशात असतात. अच्छा. कारण ना त्यांना सारखी अशी भीती वाटत असते की आपल्या आजाराचा संसर्ग दुसऱ्या कोणाला तरी होईल. हा. बरं. म्हणून मग आपल्याच पोशात एकटेच असतात. ओके. मी त्यांना किती वेळा मागं लागते मी त्यांच्या की माझ्याबरोबर रोटरीमध्ये चला. ओके. तिथे 4 लोक भेटतील, गप्पा होतील. ओके. पण नाही, एकटेच असतात. अच्छा. आणि जर कधी आलेच माझ्याबरोबर आणि मित्रमंडळींमध्ये मिसळलेच, बरं. तरी आपलं सारखं माझं पाय दुखतंय, मला कसं तरी होत असतं, माझी कंबर धरते, माझं डोकं दुखतं, अशा आजाराच्याच गप्पा मारत असतात. अच्छा. हे त्याचं जे लोकांमध्ये न मिसळणं आहे हा स्वभाव त्यांचा पहिल्यापासून आहे का कसं म्हणजे? नाही, डॉक्टर. 2 वर्षापूर्वीपर्यंत माझ्याबरोबर यायचे ना, रोटरीत यायचे, सगळ्या कुठल्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचे, एन्जॉय करायचे. बरं. पण आता नाही. अच्छा. ओके. आता घरीच असतात. आणि घरामध्ये मग काहीतरी काम करायला घेतलं तर एक 5-10 मिनिटं काम करतात. बरं. पण नंतर मग हात दुखला, मला बसता येत नाही, माझे गुडघे धरतायत, ओके. असं काहीतरी कारण सांगू ते काम बंद करून टाकतात. ओके. आणि मग काय, मग दिवसभर काय करायचं? टीव्ही असतो, ओके. YouTube चॅनल बघतात मोबाईलवर. बरोबर. आणि ओके. तर टीव्हीवर तरी एवढे चांगले कार्यक्रम असतात, संगीताचे कार्यक्रम आहेत, विनोदी कार्यक्रम आहेत, खरं आहे. जुने चांगले सिनेमे आहेत, गाणी आहेत, हो. स्पोर्ट्स असतं. पण नाही, ते सारखं आरोग्य चॅनल लावलेलं असतं. आरोग्य चॅनल. ओके. युट्यूबवर सुद्धा ते सगळे ते हेल्थचे व्हिडिओज, डॉक्टरांच्या सल्ल्याचे पॉडकास्ट असंच काहीतरी बघत असतात. आणि ते टीव्हीवरचे डॉक्टर, मोबाईलमधले डॉक्टर जे काही चाचण्या सांगतील त्या लगेच जाऊन त्याच्या आपल्या स्वतःच्या तपासण्या करून लगेच. ठीक आहे. बरं. आलं लक्षात. हे सारखं असं आजारी असण्याचं आणि हे सगळं मला खूप आवडत नाही. तर वहिनी मला एक सांगा की त्यांचं रोटरीमध्ये जाणं जे बंद झालं ते न्यायाधीश होते तेव्हापासून का VRS घेतल्यानंतर? नाही, VRS घेतल्यानंतरच हे असं काहीतरी वागणं सुरू करायचं. ठीक आहे. काळजीचं काही कारण नाही, तुम्ही निश्चित करा. तुम्ही माधवराव जर ते जागे असतील तर त्यांना जरा सांगता का आज म्हणून डॉक्टर मोहिनींनी सांगितलेले डॉक्टर मिलिंद कुलकर्णी खास तुम्हाला भेटायला आले. सांगा, मी बोलतो त्यांच्याशी. मी पाठवते. सांगा. हो बोला सर. नेमका काय? सांगतो. पण त्याआधी मला वाटतं मी माधवरावांची सविस्तर बोलतो, समजून घेतो आणि मग नंतर तुम्ही आणि बहिणी तुमच्याशी मग मी चर्चा करतो. पण एक लक्षात घ्या की हा जो आजार आहे हा शारीरिक नसून हा मानसिक आहे. दादा येस. नमस्कार. नमस्कार. दादा नमस्कार. नमस्कार. माधवराव पटेल. हो. तर सदानंद सांगत होते तुमच्या प्रकृतीच्या बऱ्याच काही गुरगुरी आहेत, तक्रारी आहेत. बरोबरी चालू असतात. बरोबर. बरं. कसा ना? हो. झालं. जरा मला सांगू शकाल का? अहो काय सांगायचं डॉक्टर तुम्हाला? हो, कायम काही ना काहीतरी त्रास सुरू असतो. आता त्या टेबलावर बघा औषधं किती आहेत ती. अरे बाबा, बरीच आहे. हो, एक तर छाती तरी दुखते, नाहीतर पाठ तरी दुखते, नाहीतर पोट तरी दुखते. ओके.
बरं हे काय कमी आहे म्हणून डायबिटीस आणि ब्लड प्रेशर दोन्ही कंट्रोलमध्ये नाही. हो बरं. त्यामुळे मला असं वाटतंय की एकतर मला कुठला तरी मोठा आजार झालाय हा. किंवा होणार. अच्छा बरं. मग तुम्ही आता काय काही चाचण्या वगैरे केल्या किंवा डॉक्टरांची चर्चा केली, डॉक्टरांना भेटला तुम्ही? हो डॉक्टरांना भेटलो. बरं. त्यांनी काही टेस्ट करायला सांगितल्या, त्याच्यानंतर त्यांनी काही गोळ्या दिल्या होत्या. टेस्ट केले आहेत? टेस्ट केल्या पण बरं. लक्षणं दिसतातच आहे. हो 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 दिसतं. बरं. त्यामुळे मला एक विश्वासू डॉक्टर हवा. अच्छा ठीक आहे. त्याच्या टेस्टचे काही रिपोर्ट्स आहेत तुमच्याकडे आता? हो आहेत. हो हो मी देतो. जरा बघू बरं. हेच आहे. हा अच्छा. ब्लड ग्रुप चालाय तुमचा बी पॉझिटिव्ह. हा बी पॉझिटिव्ह. रिपोर्ट्स हे सगळे नॉर्मल आहेत. अहो पण लक्षणं दिसतातच आहे ना. कोणती लक्षणं दिसतात? म्हणजे असं बघा, पाठ दुखते, पोट दुखतं, नाही तर छाती दुखते. एवढंच ना, मग त्याची कशाला एवढी काळजी करताय? अहो कसं आहे, खूपदा ऍसिडिटी झाल्यामुळे सुद्धा छातीत दुखतं किंवा उलटी सुद्धा हेच तर आम्ही सांगत असतो त्याला. हा. आणि त्याची नका चिंता करू. माधवराव तुम्ही या वयामध्ये ना छान आनंदात जगायला पाहिजे. तर तुम्ही आजाराला कवटाळून बसताय. हो असं कसं म्हणताय तुम्ही? काळजी नको का घ्यायला? हा. काळजी घेणं आणि आजाराची समजूत करून घेणं या दोन वेगळ्या गोष्टी. हे बघा तुम्हाला अगदी साधं सांगतो. आता डायबिटीस होऊ नये म्हणून चालायला जाणं, हे आजार होऊ नये म्हणून काळजी घेणं, बरोबर. पण मला डायबिटीस झालाच आहे असं म्हणून गोड खाणं बंद करून टाकणं, तो झालेला नसताना, हे म्हणजे आजाराची समजूत करून घेण्यासाठी. अहो अशाला उलटा आजार बळावतो. हो पण सांग. बसा मग. तुम्हाला थोडंसं मेडिकल लँग्वेज मध्ये सांगतो, सोप्या भाषेत सांगतो. हा. आता आपल्या मेंदूमध्ये बरं का 86 बिलियन न्यूरॉन्स असतात. किती? 86 बिलियन न्यूरॉन्स. 86 बिलियन. 86 बिलियन. इंटरेस्टिंग आहे सगळं. आता त्यात काय होतं की यातला प्रत्येक न्यूरॉन हा शरीरातल्या वेगवेगळ्या पेशींबरोबर जोडलेला असतो. अच्छा. आणि आपण जो काही विचार करू तो विचार मेंदू या न्यूरॉन्स तर्फे पेशींपर्यंत पोहोचवतो. आता गमतीचा भाग पुढे, जर मी असा विचार केला की मी आजारी आहे, मला काहीतरी होतंय, मला काहीतरी दुखतंय, तर तसे संदेश मेंदू या सगळ्या पेशींना पोहोचवतो. आणि कार्यक्षम असलेल्या पेशी या अकार्यक्षम होतात आणि आजार आणखीनच वाढतो. प्रश्न छान आहे. अरे काय छान आहे. अरे दादा. पण डॉक्टर खरंच असं होतं का? म्हणजे आपण जसा विचार करतो तसं खरंच होतं? 100% ते तसंच होतं. ती सायन्स आहे. डॉक्टर मला तुमचं हे म्हणणं अजिबात पटत नाही. अरे आधी लक्षणं दिसतात मगच विचार करणार ना. मात्र तसं नाही, तुम्ही आधी विचार करता म्हणून तुम्हाला ते तशी लक्षणं दिसतात. हे बघा एक छोटस उदाहरण देऊ तुम्हाला. हा भिंतीवरचा कोट कोणाचा आहे? हो हो तो माझाच आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही वकील होतात तर? नाही नाही मी जज होतो. हो आय एम सॉरी, मी तुम्हाला वकीलच समजतो. नाही नाही. अहो त्यावेळेला मी हायकोर्टात जज होतो. बरं. बरीच मान प्रतिष्ठा. अच्छा. आणि त्यामुळे होतं काय की त्यावेळेला असलेला मान आणि प्रतिष्ठा एकदा तुमचं हे झाल्यानंतर, रिटायरमेंट घेतल्यानंतर प्रॉब्लेम. आणि डॉक्टर मोहिनीची त्यांची ओळख त्या केस. बरं. मग आता तुमच्याच वकिली भाषेत जर याच्याकडे बघायचं ठरवलं तर मी तुम्हाला असं म्हणतो की कल्पना करा तुम्ही आता न्यायाधीश आहात, तुम्ही न्यायालयाचं काम करताय आणि तुमच्यासमोर दोन गट आहेत विरुद्ध पार्टीचे, एक ए गट आहे एक बी गट आहे. तुम्ही समजा ए गटाच्या बाजूने निकाल दिला तर बी गट काय करतो? बी गट वरच्या कोर्टात अपील करतो. आणि ए गट काय करतो? ए गट काहीच करत नाही. का? हो कारण तो आनंदात असतो ना. अच्छा. मग तुमच्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत तुम्ही असं कधी बघितलंय का की ज्याच्या बाजूने तुम्ही निकाल दिला तोच वरच्या कोर्टात दिलाय? हो नाही नाही असं होऊ शकत नाही कारण तसं करणं पण शक्यच नाही. का पण? हो कारण निकाल त्याच्या बाजूने लागलाय ना. हे तुम्हाला पटतंय ना? ते 100%. तुमच्या आजाराच्या बाबतीत तुम्ही नेमकं हेच करताय. नाही डॉक्टर तुम्ही दोन गोष्टी गल्लत करता. अहो कोर्ट केस आणि मानवी शरीर एकमेकांशी कसं जोडताय तुम्ही? बरं ठीक, मला तुम्ही बसा. आपण या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवूया. हा? पण तुमचे रिपोर्ट्स सगळे नॉर्मल आहेत. हो रिपोर्ट्स नॉर्मल आहे म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी खोटं बोलतोय हा? का मला आजारपणाची हौस आहे? अहो
एक माधवराव तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. आपण एक काम करूया, हे सगळं बाजूला ठेवूया. मला काय म्हणायचं की आपण मित्र म्हणून गप्पा मारूया का? ठीक आहे, काय तुम्हाला गप्पा मारायचे? मला सांगा माधवराव, तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं, काय करायला आवडतं? खरं सांगू का? मला फिरायला आवडतं, या त्याच्यानंतर लिहायला आवडतं आणि वाचायला तर त्याहून जास्त आवडतं. आता काय माहिती का, ह्या आजारपणामुळे मला काहीच करणं शक्य नाही. नाही, ठीक आहे, आजारपणामुळे चालायला जात आहेत, ती फिरायला जात आहेत, हे मी समजू शकतो. पण बाकीच्या दोन गोष्टी का थांबल्या? अहो, लिहायला म्हटलं की बोटं दुखतात, बरं वाचायचं म्हटलं तर डोकं नाही तर डोळे दुखतात. अरे दादा, मग मोबाईलवरती फोनवरती अरे बाबा, ते तंत्र मला नाही जमणार. अरे त्याचे तंत्र काय आहे म्हणजे ना? आता ते नवीन नाही, थांबा थांबा. मला एक सांगा माधवराव की तुम्ही म्हणालात की लिहिल्यानंतर बोटं दुखतात. किती बोटं दुखतात? किंवा असं म्हणूया, किती वेळ लिहिल्यानंतर बोटं दुखतात, असं काही सांगा. असं काही सांगता येत नाही हो. कधी 2 दुखतात, कधी 5 दुखतात, कधी नाही दुखत. आता मला वाटलं की ते बोट दुखता म्हणजे संधिवात झाला, म्हणून मी त्याचे टेस्ट करून घेतले. अच्छा, त्याचे तुम्ही टेस्ट केले? त्याचे रिपोर्ट्स आहेत? हो आहेत. हो, आहे. बघू ठीक आहे. संधिवा. हा. हे तिसरे फाईल असेल. हा. ठीक आहे. हा संधिवा करू. हा संधिवा. हर्षा, हो रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत माधवराव. हो, मला तर ठाम खात्री आहे की ते रिपोर्ट त्या माणसाने चुकीचे काढले. पण ठीक आहे ना, दुसऱ्या लॅबमध्ये करायचं. गेले ना, दुसऱ्या लॅब मध्ये गेलो, मग काय झालं? तिथे रिपोर्ट नॉर्मल आले. अच्छा, रिपोर्ट नॉर्मल आहे म्हणताय, काय ते गडबड आहे? हो नाही ना, काहीच गडबड नाही. काही गडबड नाही कसं? नक्कीच काहीतरी गडबड. मगाशी तुम्ही म्हणाला तुम्हाला संधिवात झालाय. हो डॉक्टर, काय बोलताय तुम्ही? अहो, लक्षणं दिसतात ना, बोटं दुखतात त्याची काय? हो हा. बरोबर आहे ते. आणि रिपोर्ट नॉर्मल आहे. हो. हा, आहे का? माधवराव, गंमत आहे. हे बघा, तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत आणि तरी सुद्धा तुमचाच तुमच्या रिपोर्ट्सवर विश्वास नाही, बरोबर? हो, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे की अरे तूच म्हणलास ना मगाशी, हा, की रिपोर्ट नॉर्मल आहे म्हणून. अरे बाबा, मी ते का म्हणालो मला नाही माहिती. म्हणजे अहो, मला त्रास होतोय हे खरं नाहीये का? आहे, खरं. बरं, आता मला एक सांगा की आपण असं समजूया की तुम्हाला खूप त्रास होतो. हा. तुम्हाला किती डॉक्टरांकडे घेऊन जाऊ म्हणजे तुमचं समाधान मिळेल? म्हणजे काय तुम्हाला काय म्हणायचं की समाधानासाठी डॉक्टरांकडे जातो? नाही. नाही. पण ठीक आहे ना, मी तेच सांगतोय, जर तुम्ही ठीकठाक असाल तर डॉक्टर तरी तुमच्यावर काय उपचार करणार? म्हणूनच म्हणतोय की तुम्ही समाधान व्हावं म्हणून डॉक्टरांकडे जाताय. हे बघा, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त आहात, रिपोर्ट तुमच्या बाजूने आहे, तुम्हाला काहीही झालेलं नाहीये. अहो, 2 मिनिटासाठी आपण असं मानूया, ठीक आहे की तुम्ही म्हणताय ते बरोबर, पण मग हे का होतं याची काही कारण आहेत तर तुमच्याकडे? हे बघा, कसं आहे माहिती आहे? नाही, म्हणजे वकिली भाषेत विचारायचं झालं तर याला पुरावा काय? आता तुम्ही बरोबर योग्य प्रश्न मला विचारला. याचं तुम्हाला मी वकिली भाषेतच छान उत्तर देऊ शकतो. आता कसं आहे माधवराव की तुम्ही जेव्हा न्यायाधीश होता तेव्हा तुम्हाला मान सन्मान होता, प्रतिष्ठा होती, बरोबर? जेव्हा तुम्ही सेवानिवृत्ती घेतली तेव्हा ते एका दिवशी क्षणार्धात संपून गेले. मुलं परदेशात निघून गेली आणि मग तुमच्याजवळ एकच गोष्ट होती जी 24 तास तुमच्याजवळ होती, ते म्हणजे तुमचं शरीर. पण ते आता तुम्हाला खोट दिसायला लागली. हा, आणि मग लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला आजाराची साथ मिळाली आणि आपल्याशी सतत कोणीतरी बोलत राहावं म्हणून तुमची दुखणी सुरू झाली. पण तरीही काही होत नाही म्हटल्यावर तुम्ही डॉक्टरांची मदत घेतली आणि त्यांनी सांगितलं की सगळं छान आहे, रिपोर्ट नॉर्मल आहे. यालाच म्हणतात सुख दुखते. आणि तुमच्या वकिली भाषेत जर सांगायचं झालं ना तर कसं माहिती आहे, तुम्ही ए गटाचे आहात. निकाल तुमच्या बाजूने लागलाय तरी तुम्ही वरच्या कोर्टात जाताय, वकील सारखे बदलताय, म्हणजे तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, काही झालेलं नाहीये, तरी तुम्ही डॉक्टर बदलताय. तुम्हाला जर यातनं बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला तुमच्या रक्तगटाप्रमाणे म्हणजे बी पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे. येस, बी पॉझिटिव्ह. डॉक्टर, अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही? मनाला येते बोलताय. असं काय करता? मला आजाराची साथ मिळाली. तुम्ही जरा 2 मिनिटं सदानंद, तू गप्प बस. काय करतो? मला तुम्ही जरा 2 मिनिटं बसा तुम्ही 2 मिनिटं. तुमचं ब्लड प्रेशर वाढेल, बसा. काय झालं काय? काय झालं? अगं म्हणतात काय, ऐक,
म्हणे मला आजाराची साथ मिळाली. अरे या माधव फडकेला आजाराची साथ मिळाली. डॉक्टर, तुमचं जर हेच म्हणणं असेल ना तर मला तुमच्याशी बोलायचंच नाही. वहिनी बसा बसा. चला तुम्ही बसा. सॉरी डॉक्टर, तुमचा अपमान झाला म्हणून खरंच सॉरी. काही काळजी करू नका. हे पहा, माधवरावांची ही प्रतिक्रिया अगदी स्वाभाविक आहे. स्वाभाविक. आता कसं आहे लक्षात घ्या की त्यांच्याशी जे काही मी आता बोललो त्याच्यावर एक गोष्ट निश्चित आहे की त्यांना हायपोकॉन्ड्रियासिस या आजाराची कुठेतरी मला लक्षणं दिसतात. आता यांचं कसं असतं माहिती का की अशा आजारी लोकांमध्ये त्यांच्या डोक्यात एक भ्रम असतो आणि सुरुवातीला ते काही मान्य करत नाही. आणि माधवरावांची प्रतिक्रिया ही तशीच होती. हायपोकॉन्ड्रियासिस हा. म्हणजे नेमकं काय डॉक्टर? म्हणजे डॉक्टर मोहिनी म्हणत होत्या हा. पण तरी काही सिरियस नाही नाही. नाही, काही गंभीर नाहीये. नाव जरी भीतीदायक असलं तरी आजार तसा भीतीदायक किंवा गंभीर काही नाही. पण कसं आहे आता याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो म्हणजे तुमची या आजाराबद्दलची भीती कमी होईल. नाही, आम्हाला याच्याबद्दल माहिती द्याच. काय आहे, हे दादाच्या या अशा वागण्याचा मला आणि बहिणींना मला सगळ्यांनाच नाही फार त्रास होतो. अगदी स्वाभाविक आहे, मी समजू शकतो. आता यात काय होतं माहिती का, या हायपोकॉन्ड्रियासिस झालेल्या व्यक्तींमध्ये त्यांच्यात एक सतत दडपण असतं आणि त्यांना सारखं वाटत असतं की मला काहीतरी होत आहे किंवा होणार आहे आणि मी मरून जाणार असं त्यांना सतत वाटत असतं. आणि मग त्याकरता काय करतात ते वेगवेगळ्या डॉक्टरांचे सल्ले घेतात. त्यातनं काही निष्पन्न तर काही होत नाही, मग त्याला जरा बरं वाटतं थोडे दिवस, पण परत येते माझ्या मनात. डॉक्टर, सगळं नॉर्मल असताना हे असं योगाचंच कशासाठी करायचं? बरोबर आहे, तुमची शंका अगदी स्वाभाविक आहे बहिणी. त्याकरता हा हायपोकॉन्ड्रियासिस आजार काय असतो हे जर आपण समजून घेऊ. त्याची साधारणपणे 4 प्रकारची कारणं सांगितली जातात. 4 प्रकारची सगळी म्हणजे ऐकण्यासारखी आहे. तर एक आहे त्यातलं पहिलं म्हणजे जैविक बायोलॉजी. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये बरं का काय म्हणूया की मेंदूचा एक विशेष भाग असतो. तिथे काय म्हणूया की चिंता आणि आकलन शक्ती यांच्या संदर्भात असतो. तिथल्या क्रिया प्रक्रियांमध्ये काही जर स्वाभाविक बदल झाले तर हा आजार होऊ शकतो. म्हणजे दादाला मेंदूचा काही नाही, तुम्ही एकदम निष्कर्षाला येऊ नका सांगतो मी, अजून आपण समजून घेऊया. आता दुसरा जो भाग आहे त्यातला तो आहे मानसशास्त्र, सायकोलॉजी. आता यात कसं असतं की चिंता, नैराश्य किंवा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असं ज्या ज्या गुणांमध्ये असतं त्यांच्या बाबतीत हायपोकॉन्ड्रियासिस होण्याची लक्षणं बरीच असतात. डॉक्टर, 2 वर्षापूर्वीपर्यंत हे अगदी नॉर्मल वागत होते आणि आता हे असं नैराश्य सांगतो पण आपल्याला अजून कसं आहे आपण हे समजून घेऊया आणि आपल्याला त्यातनं कळणार आहे की काय आहे. तिसरं आहे जीवनाच्या काही घटनांवर, म्हणजे जी व्यक्ती आजारी आहे तिच्या बाबतीत त्या व्यक्तीच्या बालपणी स्वतःच्या किंवा कुटुंबातल्या कुठल्या सदस्याच्या काही आरोग्याच्या संदर्भात काही तीव्र आघात झालेले असते किंवा वैद्यकीय दृष्ट्या एखादी दुःखद घटना घडलेली असते तरी सुद्धा हायपोकॉन्ड्रियासिस अशा लोकांमध्ये उद्भवू शकतो. आणि चौथे कारण की ते व्यक्तिमत्वाशी रिलेटेड, म्हणजे उदाहरणार्थ की नकारात्मक विचार करणारे किंवा दुसऱ्यांकडनं सतत सांत्वन करून घेणारे किंवा अटेन्शन सीकर्स, म्हणजे लक्ष वेधून घेणार, या प्रकारच्या लोकांमध्ये सुद्धा हायपोकॉन्ड्रियासिस मात्र चांगल्याच प्रकारे आपल्याला दिसू शकतो. तर अशी ही एकूण विस्तारानं हायपोकॉन्ड्रियासिसची कारण आहे असं म्हणतात. हा आजार बरा होतो ना आणि यांच्यामध्ये यातलं कुठलं कारण तुम्हाला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा आजार 100% बरा होतो, काळजी करू नका. आता माधवरावांच्या बाबतीत म्हणाल तर पहिल्याच भेटीत मी असा निष्कर्ष नाही काढू शकत, पण एकंदरीत हे सगळं पाहता मला असं वाटतंय की अटेन्शन सिकिंगचा जो भाग आहे तो त्यांच्या बाबतीत जरा लागू पडतोय असं वाटतं.
आता यातनं तुम्हाला आम्हाला आपल्याला सगळ्यांनाच त्यांना बाहेर काढायचं आहे. येस पण एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की हा आजार हा शारीरिक नसून विचारांशी निगडीत. विचारांची म्हणजे कसं आहे की आता काय असतं या लोकांच्या बाबतीत बरं का, सतत एक असं एक दुष्टचक्रामध्ये ते अडकलेले असतात. एक मानसिक दुष्टचक्र असतं. पूर्वी कधीतरी घडून गेलेली एखादी छोटीशी घटना असते आणि ती नंतर हळूहळू तिचं वादळात रूपांतर होतं आणि त्याची यांना सतत भीती वाटायला लागते. आणि त्या भीतीचं यांना दडपण येतं आणि तो हायपोकॉन्ड्रियम अजून वाढलेला होतो आणि ह्या दुष्टचक्रामध्ये ते बिचारे लोक सापडलेले असतात. अर्थात आमच्या डॉक्टरांचं त्यांना त्यातनं बाहेर काढणं हेच आमचं कर्तव्य असतं. बापरे. म्हणजे केवढी कारणे ते आजाराची. ते पण डॉक्टर तुमची कमाल आहे. कारण एवढ्या लोकांच्या बाबतीत म्हणजे इतक्या पेशंटच्या बाबतीत इतक्या पेशंटली सगळे उपचार करायचे आणि त्यांना बाहेर काढायचे. याकरता तुम्हाला सगळ्या डॉक्टरांना साष्टांगात धरतो. अहो आम्हाला इथे एक दादा झेपत नाही. Hats off. अहो ते आमचं कामच आहे. आता माधवरावांसाठी बरं का तुम्हाला मुख्यमंत्री म्हणजे तुम्ही कुटुंबीय ज्या ज्यांना मी सपोर्ट ग्रुप म्हणतो, तुमचं फार मोठं काम आहे, मोठी जबाबदारी आहे तुमची. आणि त्याला 3 प्रकारचे आपण उपचार त्यांच्यामध्ये करणार आहोत. सगळ्यात पहिला आहे की उपचार पद्धती. क्वांटिटिव्ह बिहेवियरल थेरपी नावाचा एक प्रकार असतो. हा काय आहे नेमका, कसा वापरायचा, ती थेरपी काय आहे, या सगळ्याची तुम्हाला मी माहिती प्रशिक्षण सगळं देणार आहे आणि तुम्ही त्यांच्या बाबतीत ते त्याचा तो लागू करणार. दुसरं आहे औषधोपचार, ते तर चालूच राहते. आणि तिसरं अगदी महत्वाचं मनाची शांती. या तिन्ही गोष्टींचा जेव्हा आपण संगम आणू त्यावेळेला माधवराव बरे होण्याची शक्यता बरीच वाढलेली असेल. अर्थात त्याला किती वेळ लागतो आपल्याला नाही सांगता, पण तरी सुद्धा आपण सर्वांनीच म्हणजे तुम्ही सपोर्ट ग्रुप आणि आम्ही डॉक्टर्स आम्ही सगळ्यांनी मिळून आपण एक महत्वाची थेरपी लक्षात ठेवायची, ती म्हणजे वी शुड बी पॉझिटिव्ह. बी पॉझिटिव्ह. धन्यवाद. आणखी मोठं नाटक तू लिहू शकतेस, तुझ्यात आहे तेवढी कपॅसिटी असं मला बाबा म्हणाले. त्यामुळे मग मी ते नाटक लिहिलं आणि हे माझं पहिलंच लिहिलेलं नाटक आहे. दुसरं लेख लिहिला आणि नाटकासाठी लिहिलं काय नाही. जरा वेगळं असतं. संवाद सल्ला घेतला हो म्हणजे स्क्रिप्ट झाल्यानंतर मी आता सध्या कृष्णा मेडिकल कॉलेज आहे कराडला, तिथे मी आता एक संचालक म्हणून आहे. तिथल्या डॉक्टरांकडनं हे सगळं कंटेंट अप्रूव्ह केला आणि म्हणजे एकदा काय असतं पारिवारिक करेक्शन्स असतात काय. पण मग हे लिहिलं त्यावेळी किती म्हणजे किती असं आहे नाटक होणार आहे असं इतपत मला फक्त एकच मला माहिती की तिथं एक ताट बसून लिहिले. मी घरात नव्हते, बाहेर गेले होते. तर रात्री आल्या तर तिनं मला सांगितलं हे लिहिले बघ, आवडतंय का तुला, म्हणजे चालय हा एक ताट एक टाकी हा एका जागी बसून आणि त्याला मुंबईला एक स्पर्धा होते अमरदिंद मंडळ म्हणून, एकांकिका लेखनाची स्पर्धा असते. तर त्याच्यात ते नाटक पाठवलं होतं, तिथं राज्यामध्ये तिला पहिला नंबर. आणि याच्यामध्ये वैद्यकीय सगळे रेफरन्सेस होतेच पण मी बाबांना म्हणजे आधी बाबांना दाखवलं आणि मग ते बाबांनी कृष्णा मेडिकल मधल्या डॉक्टरांना वगैरे प्रश्न काय आहे? नाही हाच प्रश्न आहे की वैद्यकीय रेफरन्सेस होतेच, मग आता वकिली पण करण्याचा विचार आहे कारण की वकिली पण बरेचसे पॉईंट्स होते त्याच्यामध्ये. काय झालं मला असं वाटलं की वकिली जर आपण ते हे केलं तर ते जास्त छान वाटेल किंवा तो जो पुरावा किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मला जास्त छानपणे मांडता येतील जर आपण वकिली भाषेत जर थोडंसं असं मांडलं तर. म्हणून मग मी ते असा विचार केला की आपण ते थोडं वकिली भाषेमध्ये मांडूया असं मला वाटलं स्वतःला. त्याच्यामुळे तो कोर्टाचा रेफरन्स वगैरे खूप छान होता तुमचा. बघू प्रयत्न करेन. उपाय वगैरे दुसरा बाहेर कसा सल्ला छान आहे.
म्हणजे अशा ह्याच्यातनं बाहेर पडायला बी पॉझिटिव्ह हाच एक मार्ग आहे. म्हणजे आपण जे घरात कुणी असेल किंवा कोणी काय लक्ष घेता असं न करता त्यांच्या बाजूने विचार करणं किंवा त्यांना सांभाळून घेणं म्हणजे बी पॉझिटिव्ह. पण यांच्यासाठी काय करायचं हा म्हणजे ऍक्च्युली आता हे आर्टिकलच्या बरोबर मी डॉक्टरांशी पण बोललो ना, ऍक्च्युली आता ह्याचं प्रमाण हे जसं जसं इंटरनेट आणि सगळं आलं जसे तसं याचं प्रमाण आता वाढत जातं. कारण माणसं एकाकी पडायला लागली आणि मग त्यांना एकच टूल असतं की आजारीचं म्हणजे अटेन्शन सिकिंग त्या निमित्ताने होतं. मग 4 लोक जमतात हॉस्पिटलवर डॉक्टरांचे सल्ले आणि त्याच्यामध्ये दुसरं एक दुष्टचक्र त्याच्यात असं आहे की जे आपण याच्यात दाखवू शकत नाही. याच्यामध्ये डॉक्टरांमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. ह्या आजाराला खऱ्या अर्थाने ट्रीट करणारे डॉक्टर्स हे वेगळे आणि याचा फायदा घेणारे वेगळे. परफेक्ट. नाही तेच होतं आता काहीतरी तुमच्या ही टेस्ट करा ही टेस्ट करा ही टेस्ट करा 10 प्रकारे टेस्ट करायच्या नॉर्मल आणि मग सगळं नॉर्मल याचा कुठल्या तरी गोळ्या घेतल्या जातात. तुमचे स्पेशालिस्ट वेगळे होते. आमचे खरे विचार करणारे डॉक्टर बाकीचे वेगळे म्हणजे आताच तर जे औषधांनी जास्त त्रास होतो. नाही आता तर ते मेडिकल रॅकेट मध्ये जर कोणी गेलो म्हणजे हार्टचं काही नसताना टेस्ट करायला नसलेले म्हणून त्याचा अवेअरनेस करण्यासाठी म्हणून हे खरं ऍक्च्युली त्याचा प्रयोग करावा. रिपोर्ट नॉर्मल असतील तर सायकोलॉजिस्टला भेटलं पाहिजे. डॉक्टरकडेच जायची लगेच गरज. मोबाईलचा जो अतिरिक्त वापर जास्त तू तर कसं काही जरी झालं तरी लगेच लोक याच्यावर आणि गरज नसते एवढं काही. आणि आपल्याला मोबाईलमुळे मान दुखायला डोळ्याला त्रास. ते तर झालं अनावश्यक माहिती ज्याची आपल्याला गरज नाही ते उगाच बरोबर. किंवा आता एक जनरल अनेक आलाय ट्रेंड जो आता आलाय की सतत सगळ्यांना सारख्या टेस्ट करा. ऍक्च्युली तसं काही गरज नसते. मनुष्य जर का निरोगी असेल तर ठीक आहे 2-3 वर्षात एखादा टेस्ट केली नाही. दरवर्षी 6 महिने 3 महिने नाही महिने करून बघा त्याच्यात नॉर्मल ही टेस्ट काही नसताना सुद्धा दरवर्षी करणार. सगळ्यात महत्वाचं असं आहे की मी परवा काकांच्या घरावरून चालू होतो. मला काय आता म्हणजे असं तुम्ही नाटक बघायला येणार. अरे वा बी पॉझिटिव्ह. आजारातून बाहेर पडण्यासाठी आणि आजारी होऊ नये म्हणून दोन्हीसाठी बी पॉझिटिव्ह आणि पूर्वी कसं हे काम सगळे फॅमिली डॉक्टर्स करायचे. कारण ते गेल्या पैसा स्पेशलिस्ट तुला काय झालं नाही सुपर स्पेशलिस्ट. डॉक्टरांची संख्या एवढी झालेली फॅमिली डॉक्टर सुद्धा सिंपल बऱ्याच ते पुरावे म्हणतात ना तुम्ही तसं काय नाही डॉक्टर होण्यासाठी जर 50 लाख खर्च येत असेल तर ते वसूल पण करायला पाहिजे. अकाउंट तरी कुठे करणार असं करणार एवढ्या संख्येने डॉक्टर. खूप मोठा बर्निंग इश्यू आहे. आपण ते खूप लाईटली त्याचा ऍटलिस्ट त्याला तोड वाचा फुटावी पण याचा खरं सिरियस याचा खूप मोठा आहे सिरियस. कारण आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ते एकदा दुष्ट चक्रात अडकलं की ते कुठल्या कुठे येऊन जाते. तर आपल्याला भीती वाटते म्हणून आपण तिकडे राहतो. आपल्याला काय भीती त्याच्यामुळे सोल्युशन मध्ये कधी विचारलं की डॉक्टरच्या तर्फे जितकं मनुष्य ऍक्टिव्ह राहतो तितकं त्याला बाकीचे विचार जसा विचार करतो तसं त्याच्यासाठी सारखं लोकांत मिसळलं पाहिजे. एकट्या घरात बसून अडकलं. हो सतत उद्योग. डॉक्टरांनीच थोडंसं सांगितलं की नुसतं बी पॉझिटिव्ह नाही मग यांच्या याच्यामध्ये यांनी काय केलं पाहिजे. तेच मला सांगितलं दुसरा अंग की तो नेमकं बाहेर कसा फॅमिली मेंबरचा खूप मोठा वाटा सांगतो सपोर्ट ग्रुप ते तर आहेच. तिथेही आपल्या समाजामध्ये थोडंसं छान चर्चा झाली. धन्यवाद. प्रोत्साहन मिळालं.
तुझ्यावर जबाबदारी तुमचं खाली लोकांनी विचार करा